नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत आहे यूटर्न MPC यूट्यूब चॅनलवरती. मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बेराजदार. आज आपण PIB असेल, सकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, लोकसत्ता असतील अशा वेगवेगळ्या सोर्समधून MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा, इतर सरळ सेवा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे सर्व चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट न्यूज आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. सर्वप्रथम तर कोणते न्यूज डिस्कस करणार आहे, सर्वप्रथम आपण ते अभ्यासूया. तर बघा, आज आपण भारतीय नौदल दिनाबद्दल डिटेल डिस्कस करणार आहे. नंबर 2, महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र अपंग कल्याण विभाग आणि एक मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. आजच्या सेशनमध्ये दिव्यांगजनासाठी बाधामुक्त वातावरणाची निर्मिती करणारं सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्राला पुरस्कार दिला गेला आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. आजच्या सेशनमध्येच आपण प्लास्टिक कचऱ्यासाठी जागतिक प्रयत्न करण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रमांतर्गत, त्याबद्दल माहिती घेणार आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम जो सुधारणा विधेयक आहे त्याला राष्ट्रपतीची मान्यता देण्यात आलेली आहे, त्या विधेयकातील तरतुदी असतील, त्या विधेयकाचा फायदा असेल त्याची माहिती घेणार आहे आपण. आजच्या सेशनमध्ये आपण तेलाच्या खरेदी किमतीवरती बंधन घालण्यात आले रशियावरती, तर काय न्यूज आहे संबंधित पूर्ण डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहे. यासोबतच अपत्य नियंत्रणाची शिफारस संदर्भात एक महत्त्वपूर्ण कमिटी स्थापन करण्यात आलेला आहे समान नागरी कायद्याशी संबंधित, तर त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहे. यासोबतच पोषण यंत्रणाच कुपोषित 5.5 लाख बालके तीव्र चिंतेच्या सीमेवरती, असा एक महाराष्ट्र टाइम्समध्ये एक आर्टिकल आला, न्यूज आला आहे, तर त्याबद्दल आजच्या सेशनमध्ये माहिती घेणार आहे. आणि त्यानंतर जोग यांचं एक पुस्तक लेखन आहे, जया जोग यांचं, आणि धार्मिक स्वातंत्र्याची चिंता, एक जवळपास 12 देशांची लिस्ट अमेरिकेने जाहीर केलेली आहे. त्या सगळ्या न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहे 1 बाय 1. चला तर मग डिस्कशनला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण अभ्यासणार आहे पहिला न्यूज, तो म्हणजे भारतीय नौदल दिन, इंडियन नेव्ही डे. दरवर्षी कधी साजरा करतात, तर त्याचं उत्तर आहे दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करतात. तर काय झालं होतं मित्रांनो, 1971चं युद्ध भारत पाकिस्तान, आणि त्या युद्धादरम्यान नवीन एक देशाची निर्मिती झाली, तो म्हणजे बांगलादेश. तर बघा, 4 डिसेंबर 1971च्या युद्धामध्ये भारतीय नौदलानं काय केलं होतं, पाकिस्तानला एक प्रकारे धूळ चारले होते. या विजय दिवसाचा स्मरणार्थ दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. झालं काय होतं, 3 डिसेंबर 1971ला पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय सेनेच्या एअरस्पेसवरती हल्ला केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी भारताच्या वतीने, भारतीय नौदलाच्या वतीने ऑपरेशन त्रिशूल अर्थात किंवा ऑपरेशन त्रिशूल म्हणू किंवा ऑपरेशन ट्रायडंट म्हणू, ते सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्षात काय काय ठेवायचं आहे, ऑपरेशन त्रिशूल लक्षात ठेवायचं आहे, भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर लक्षात ठेवायचं आहे, का त्याच दिवशी सेलिब्रेट केला जातो हेही लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो, भारतीय नौदलाची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये सुरू झाली होती. सुरुवातीचं नाव काय होतं, तर रॉयल इंडियन नेव्ही असं त्याचं सुरुवातीचं नाव होतं. पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये रॉयल इंडियन नेव्हीचं रूपांतर भारतीय नौदल अर्थात इंडियन नेव्हीमध्ये झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण पहिला न्यूज कम्प्लिटली डिस्कस केला. यानंतर जाणून घेणार आपण दुसरा इम्पॉर्टंट न्यूज. महाराष्ट्र राज्यामध्ये काल जागतिक अपंग दिनाचा औचित्य साधून स्वतंत्र अपंग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. मग परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र अपंग मंत्रालयाची स्थापना म्हणजेच अपंग मंत्रालयाची स्थापना कधी करण्यात आलाय, तर 3 डिसेंबर 2012 मध्ये करण्यात आलेला आहे. तर या मंत्रालयाअंतर्गत अर्थातच एक नवीन विभागाची स्थापना करण्यात आली, तो म्हणजे अपंग कल्याण विभाग, राईट. तर या अंतर्गत एकूण 2063 पदाची निर्मिती करण्यात आली आहे, आणि या मंत्रालयासाठी आणि या विभागासाठी एकूण 1143 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट की पॉईंट ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे अपंगासाठी स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारा देशातला पहिला घटक राज्य कोणता, असं जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही सांगाल महाराष्ट्र. यानंतर आजच्या सेशनमधला तिसरा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय, तो म्हणजे
दिव्यांगजनासाठी बाधामुक्त वातावरणाची निर्मिती करणारा सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आलाय। ठीक आहे, तर आता लक्षात घ्या 2022 या वर्षासाठी संस्थात्मक सक्षमीकरण अंतर्गत सुगम्य भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यामध्ये किंवा बाधामुक्त वातावरणाची निर्मिती करणाऱ्या सर्वश्रेष्ठ गटामध्ये सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून कोणाला गौरवण्यात आलेलं आहे? अर्थातच आपल्या महाराष्ट्र राज्याला गौरवण्यात आलेलं आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घेतोय सुगम्य भारत अभियान। जे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्यासाठी लागणाऱ्या सोयीच्या ठरतील असे एक जी काही भौतिक सुविधा आहे त्याची निर्मिती गरजेचं आहे। फक्त ही निर्मिती दिव्यांगजनासाठी की सर्वांसाठीच आहे, बरोबर का? तर शाळा असतील, वैद्यकीय सेवा पुरवणारे ठिकाणं असतील, कार्यालय असतील, इमारती असतील, पदपथ असतील, तर या सर्व ठिकाणी दिव्यांगजनांना सहज वावरता येईल, सहज चालता येईल, म्हणजे सहज त्या ठिकाणी त्यांना प्रवास करता येतील यासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आपल्या देशामध्ये सुगम्य भारत अभियानाची निर्मिती करण्यात आली, सुरुवात करण्यात आली। तर महाराष्ट्र राज्याला हा जो सन्मानित करण्यात आलाय किंवा गौरवण्यात आलाय तो कशासाठी? अर्थात दिव्यांगजनासाठी बाधामुक्त वातावरणाची निर्मिती करणाऱ्या गटामध्ये सर्वश्रेष्ठ राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव करण्यात आलाय। ठीक आहे, यानंतर आजच्या सेशनमधला चौथा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय। हा न्यूज पर्यावरण या टॉपिक अंतर्गत आपण कव्हर करतोय। हा जो न्यूज आहे तर तो राज्यसेवा, UPSC, कंबाईन गट ब आणि गट क या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 28 नोव्हेंबर पासून ते दिनांक 2 डिसेंबर या कालावधीमध्ये उरुग्वे नावाचा जो देश आहे तर उरुग्वेमधील पुता डेल एस्टे शहरामध्ये बैठक आयोजित करण्यात आला होता। बैठक कशाशी निगडीत होता? तर प्लास्टिक करारासाठी जागतिक प्रयत्न करण्यासंदर्भात बैठक होता। या बैठकीमध्ये जगभरातील जवळपास 2000 पेक्षा अधिक तज्ञ व्यक्ती एकवटले होते, एकत्रित आले होते। तर या बैठकीमध्ये काय निश्चित करण्यात आला होता? तर जागतिक संमेलनामध्ये प्लास्टिक जो आहे हा एक मोठा संकट असल्याचं मान्य करण्यात आलंय, एकमत करण्यात आलंय, जो की एक जागतिक स्तरावरती पहिल्यांदाच असं एक प्रकारे सगळ्यांनी मान्य केलंय आणि ते कमी करण्यासाठी प्रयत्न केलं जाणार आहे इथून पुढे। ठीक आहे, तर आता ही बैठक कशाअंतर्गत घेण्यात आला होता? अर्थातच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाअंतर्गत। मग आता परीक्षामध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम। ह्याची सुरुवात किंवा स्थापना कधी करण्यात आला होता? 1972 मध्ये करण्यात आला होता। मुख्यालय कुठं आहे? अर्थातच नैरोबी या ठिकाणी मुख्यालय आहे। नैरोबी कोणत्या देशामध्ये? अर्थात केनिया देशामध्ये आहे। ठीक आहे, तर आता UNEP अर्थात युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची जी स्थापना आहे कशाअंतर्गत करण्यात आला होता? तर स्टॉकहोम परिषदेअंतर्गत या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे। ठीक आहे, या संस्थेने भारताशी संबंधित एक महत्त्वपूर्ण न्यूज आपल्याला इन्फॉर्मेशन कव्हर करायचं आहे, समजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। भारतामध्ये जे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणामध्ये UNEचं सपोर्ट मिळालेला आहे। ठीक आहे, मदत मिळालेला आहे। तर लक्षात घ्या UNEP स्थापना करण्यामागे उद्देश काय? तर जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरती जे काय पर्यावरणीय विषय असतील त्या संदर्भात युनोची ही एक अधिकृत संस्था आहे आणि त्याच्याशी निगडीत कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते। चला, यानंतर आजच्या सेशनमधला पाचवा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय, तो म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास सुधारणा अधिनियम विधेयकाला राष्ट्रपतीची मान्यता दिलेली आहे। देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? श्रीमती द्रौपदी मुर्मू। तर या विधेयकामुळं मुंबईतील जे काही धोकादायक किंवा उपकर प्राप्त इमारती आहेत त्यांचं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। ठीक आहे, संबंधित डिटेल इन्फॉर्मेशन मी ज्यावेळेस नोट्स अपलोड करेन तिथून तुम्ही वाचून कव्हर करा। फक्त हा विधेयक आपल्याला माहित असणं गरजेचं होता म्हणून चर्चेमध्ये होता म्हणून आपण कव्हर केला। यानंतर आजच्या सेशनमधला 6वा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय, तो आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित असणारा तेलाच्या खरेदी किमतीवरती बंधन घातला गेला आहे। कोणावरती? रशिया या देशावरती। हा बंधन कुणी घातलेला आहे? एक म्हणजे युरोपियन महासंघ, 2 म्हणजे G7 आणि 3 म्हणजे ऑस्ट्रेलिया या प्रमुख सदस्य देशांनी काय केलेलं आहे? G7 मधील सदस्य देश 7 देश, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन महासंघ यांनी एकत्रित येऊन रशियातून येणारे जे काही कच्चं तेल आहे तो प्रति बॅरल $60 एवढं निश्चित केलेलं आहे।
म्हणजे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ ही मर्यादा कुणी घातलेलं आहे ते आपल्याला नावं लक्षात ठेवायचं आहे. युरोपीय महासंघ, G7 मधील गटातील 7 सदस्य देश आणि ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. आणि किती निश्चित केलेलं आहे तर प्रति बॅरल $60 एवढं निश्चित केलेलं आहे. बरं, हे निश्चित का करण्यात आलं आहे? नंबर 1 कारण म्हणजे रशियाचे जे अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन यांचं युक्रेन युद्धासाठी लागणारा जो निधी आहे ती निधी उभारण्याची क्षमता जे कमी करणं हा एक उद्दिष्ट ठेवला गेला आहे. नंबर 2 म्हणजे रशियाचा जागतिक बाजारपेठेमध्ये जो काही तेलाचा पुरवठा केला जातो तो सुरळीत ठेवणं हा उद्दिष्ट ठेवला गेला आहे. जर सुरळीत नाही ठेवलं गेलं तर काय होईल, अर्थातच बाजारामध्ये जो इंधन दरवाढ आहे वाढेल, अर्थात महागाई वाढेल. राईट. म्हणजेच किमतीमध्ये होणारी जी वाढ आहे ते रोखणं हे उद्दिष्ट ठेवून हे दर मर्यादा निश्चित करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत झालं काय मित्रांनो, लक्षात घ्या. कच्च्या तेलाची किमती निश्चित करण्यासाठी सोमवारी अर्थात 5 डिसेंबर हा रशियाला अंतिम मुदत देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर रशियन कच्च्या तेलाचे दर जे अलीकडे जर विचार केला तर 60 प्रति बॅरल त्याच्या खाली गेलेला आहे. म्हणजे डॉलरचा जर विचार केला तर $60 पण खाली गेलेला आहे. आणि हे जर किमतीचं प्रमाण जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय मानक ब्रेट क्रूडपेक्षा खूपच स्वस्त झालेला आहे. म्हणजे ब्रेट क्रूडचा दर शुक्रवारी प्रति बॅरल किती होता, $85.48 एवढा होता. आणि रशियाने काय केलेला आहे तो 60 पेक्षा कमी केलेला आहे. राईट. मग यावरती रशियाने काय उत्तर दिलेलं आहे तर रशिया म्हणतो दर मर्यादा फेटाळतोय. युरोपचा इंधन पुरवठा विस्कळीत करण्याची धमकी देखील रशियाने दिलेला आहे. क्लिअर. अशा स्वरूपात आंतरराष्ट्रीय घडामोडीशी संबंधित असणारा आजचा 6वा न्यूज आपण कव्हर केला. यानंतर आजच्या सेशनमधला 7वा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय. तो म्हणजे उत्तराखंड राज्य सरकारने एक समिती गठीत केली होती. ती समिती कशाशी संबंधित आहे, समान नागरिक कायद्याशी संबंधित आहे. ठीक आहे. या समितीचे प्रमुख कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. ठीक आहे. ह्या समितीने राज्य सरकारला अहवाल अजून सुपूर्द केलेला नाही आहे. लोकसत्ता पेपरमध्ये हा न्यूज चर्चेत होता म्हणून आपण हा न्यूज कव्हर करतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ह्या समितीचे प्रमुख कोण आहेत एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकूण किती सदस्य आहेत तर 5 सदस्य. या समितीने कोणत्या गोष्टीवरती भर दिलेला आहे पेपरमध्ये चर्चेत करण्यात आला आहे तर बघा, नंबर 1 म्हणजे स्त्री पुरुष समानतेला या समितीने प्राधान्य दिलेलं आहे असं अहवालमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अहवाल ऑथेंटिकरित्या अजून सादर करण्यात आला नाही हे लक्षात घ्या. ज्यावेळेस ऑथेंटिकरित्या सादर केले जातील आणि अहवालामध्ये जे काही तरतुदी करण्यात येतील ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. फक्त आता जे सोर्समधनं त्या अहवालमध्ये काय काय नमूद करण्यात आलं आहे हेच माहिती आपण आता घेत आहे. एक म्हणजे स्त्री पुरुष समानतेला प्राधान्य देण्यात आलं आहे अहवालामध्ये असं सांगितलं गेलं आहे. 2 म्हणजे महिलांचं विवाहाचं जो वय आहे तो 21 वर्षापर्यंत वाढवण्यासंदर्भात शिफारस करण्यात आला आहे. 3 म्हणजे वडिलोपार्जित जी काही संपत्ती असेल त्या संपत्तीमध्ये मुलींना समान हक्क असायला पाहिजे असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. 4था घटक म्हणजे तृतीयपंथी जे दाम्पत्य असतील त्यांना कायदेशीर अधिकार मिळाला पाहिजे. आणि 5वा म्हणजे लिव्ह इन नातेसंबंधी रीतसर नोंदणी व्हायला पाहिजे. अशा काही गोष्टीची शिफारस करण्यात आलाय सांगण्यात आलेलं आहे. चला तर प्रसिद्ध सतारवादक जया जोग यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे गळाभेट निसर्गाशी मानवी मनाशी. मग परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला गळाभेट निसर्गाशी मानवी मनाशी या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रसिद्ध सतारवादक जया जोग. ठीक आहे. यानंतर आजच्या सेशनमधला 10वा इम्पॉर्टंट न्यूज आपण कव्हर करतोय. अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्याची चिंता असणाऱ्या 12 देशांची यादी जाहीर केलेली आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया धार्मिक स्वातंत्र्याची चिंता आपल्याला का दिसून येत आहे, त्याची कारणं काय आहेत. नंबर 1 म्हणजे लक्षात घ्या जगभरामध्ये अनेक सरकारी बिगर सरकारी घटकाकडून धर्माच्या नावावरती छळवणूक, तुरुंगवास, हत्या असे प्रकार होताना आपल्याला दिसून येत आहे. नंबर 2 म्हणजे काही ठिकाणी तर राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. मग एकंदरीत या कृतीमुळं विभाजन होताना आपल्याला दिसून येत आहे. मग त्या म्हणजे आर्थिक असुरक्षा, राजकीय स्थैर्य, शांततेला धोका निर्माण होताना दिसून येत आहे. यासाठी अमेरिकेने एक कायद्याचं नाव आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो म्हणजे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा 1998 नुसार. राईट. कायद्याचं नाव काय, आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा 1998. या कायद्याअंतर्गत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काय सांगितलंय, मी जगभरातील 12 देशांची जे की धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये चिंता असणारे देश आहेत
त्याची जाहीर करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत, त्यांचं नाव आहे अँटनी ब्लिंकन. ठीक आहे. एकूण 12 देशांची यादी जाहीर केली जे की धार्मिक स्वातंत्र्याची चिंता असणारे देश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. कायदा कुठला? आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा. कधी करण्यात आला होता? 1958 मध्ये. मग 12 देश कोणते कोणते आहेत? एक माफ करा. मग ते 12 देश कोणते कोणते आहेत? 1 म्यानमार, 2 चीन, 3 क्युबा, 4 इरिट्रिया, 5 इराण, 6 निकाराग्वा, 7वा उत्तर कोरिया, 8वा पाकिस्तान, 9वा रशिया, 10वा सौदी अरेबिया, 11वा ताजिकिस्तान आणि 12वा तुर्कमेनिस्तान हे देश त्या लिस्टमध्ये आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जसं की 1 अल्जेरिया, 2 सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, 3 कोमोरोस आणि 4 व्हिएतनाम हे 4 देश जे आहेत धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये गंभीर उल्लंघनाबद्दल यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, अमेरिकेकडून धार्मिक स्वातंत्र्याची चिंता असणारे 12 देश हे आपण डिस्कस केले आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये गंभीर उल्लंघन ज्या देशाने केलेले ते 4 देश अशी लिस्ट अमेरिकेने जाहीर केलेली आहे. क्लिअर? मग त्यांनी चिंता का व्यक्त केली, ही लिस्ट कसं जाहीर केलेलं आहे ते पण आपण डिटेलमध्ये डिस्कस केला. हे होतं आजचं इम्पॉर्टंट न्यू डिस्कशन. आय होप सो. मला निश्चित खात्री आहे आजचं सेशन तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. लेक्चर जर सर्वांना आवडलं असेल तर न विसरता सर्वांनी लेक्चरला लाईक करायचं आहे. लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून कळवायचं आहे. तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना न विसरता आपला लेक्चर जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. ठीक आहे. थांबतो या ठिकाणी.